हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा. टायगरने बॅग उचलली आणि राकेशच्या गालावर जोरात सापड मारत म्हणाला, अरे मूर्ख माणसा, तुला माहिती आहे का तू कोणाशी पंगा घेतलायस? आता उरलेलं आयुष्य तू तुरुंगात चढशील. राकेश लगेच स्वर बदलत म्हणाला, प्लीज माही, मला माफ कर बाळा. सावत्र असलो तरी मी तुझा बापच आहे. मी तुझ्यापासून आणि तुझ्या आईपासून कायमचा दूर निघून जाईन. माही रागाने म्हणाली, माफ करू? मी तुम्हाला मला जाऊ द्या असं सांगितलं होतं, पण तुम्ही ऐकलंच नाही. आता भोगा त्याचे परिणाम. राकेश म्हणाला, असं बोलू नकोस माही. आजवर मी तुझ्यासाठी आणि सीमासाठी जे काही केलंय त्याची तरी किंमत ठेव आणि मला माफ कर. माही कठोर आवाजात म्हणाली, शट अप. आता एक शब्दही बोललात तर बरं होणार नाही. ऑफिसर, याला घेऊन जा. पोलीस राकेशला तिथून ओढत घेऊन जाऊ लागले. शांतनू माहीकडे पाहत हळू आवाजात म्हणाला, तो गेला माही. आता तू पूर्णपणे सुरक्षित आहेस. हे ऐकताच माहीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. शांतनूने तिला घट्ट मिठीत घेतलं. तेवढ्यात राकेशने पोलिसांना थांबवत मोठ्याने ओरडला, माही, तू फार उपकार न मानणारी मुलगी आहेस. मी नसतो तर तू आणि तुझी आई कधीच मेलेल्या असतात. तुझा खरा बाप तुझ्या आईला गर्भवती करून पळून गेला होता. त्यावेळी मी त्याला आधार दिला. मी तुला माझं नाव दिलं. हे ऐकून माही हादरली. थांबा, ती ओरडली. पोलीस थांबले. माही धावत राकेश समोर जाऊन उभी राहिली. काय म्हणालात तुम्ही? शांतनू मध्ये येत म्हणाला, माही, याला जाऊ देत. ऑफिसर, याला घेऊन जा. माहीने त्याला थांबवत ठामपणे म्हटलं, शांतनू, माझं अजून बोलणं पूर्ण झालेलं नाही. आणि त्यानंतर शांतनू तिचं लक्ष वळवण्याचा प्रयत्न करत म्हणाला, माही, आधी तुला हॉस्पिटलमध्ये नेणं गरजेचं आहे. बाकी गोष्टी नंतरही बोलता येतील. पण माहीने त्याच्याकडे दुर्लक्ष करून राकेशकडे रोखून पाहत विचारलं, तुम्ही माझा तिरस्कार करता म्हणून काहीही बोलत आहात, बरोबर ना? माझ्या मते मृत वडिलांचा अपमान करताना तुम्हाला लाजही वाटली नाही. राकेश मोठ्याने हसू लागला. मृत? हा हा हा, तुला तुझ्या आईच्या खोट्या गोष्टींवर विश्वास आहे माही. तुझा बाप जिवंत आहे. तो तुला आणि तुझ्या आईला सोडून गेलाय आणि आज कुठेतरी दुसऱ्या कुटुंबासोबत सुखात राहतोय. जणू तुम्ही कधी त्याच्या आयुष्यात होतातच नाही. शांतनूने माहीच्या खांद्यावर हात ठेवत शांतपणे म्हटलं, माही, याच्या फालतू बोलण्यावर विश्वास ठेवू नकोस. चल, इथून जाऊया. माही थरथरत विचारते, हे हे खरं आहे का? राकेश थंडपणे म्हणाला, स्वतः शोधून का पाहत नाहीस? माही म्हणाली, तुम्ही खोटं बोलत आहात. राकेश उत्तरला, हेच खरं आहे. तुझ्या आईला जाऊन विचार. हेच सत्य लपवण्यासाठी तिने माझी विनंती केली होती. मी तुला वाढवलं, पण तू मला कधीच मान दिला नाहीस. माही संतापाने म्हणाली, तुम्ही मला आणि मम्मीला आयुष्यभर फक्त वेदना दिल्या आहेत आणि तुम्हाला माझ्याकडून आदर हवा आहे. शांतनूने टायगरला इशारा केला. पोलिसांनी राकेशला तिथून घेऊन गेले. इतकं मोठं सत्य ऐकून माहीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि ती शांतनूच्या मिठीतच बेशुद्ध पडली. थोड्याच वेळात शांतनू तिला घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचला. त्याचा मित्र डॉक्टर अनुभव यांनी तिला तातडीच्या कक्षात दाखल केलं. तपासणी आणि उपचारानंतर अनुभव बाहेर येत म्हणाला, माहीला बऱ्याच ठिकाणी मार लागला आहे. तिला खूप मारहाण झाली आहे, पण ती शुद्धीवर येईल. तू काळजी करू नकोस. शांतनूने खोल श्वास घेत विचारलं, काही गंभीर तर नाही ना? अनुभव म्हणाला, मला तसं वाटत नाही. ती शुद्धीवर आल्यानंतर नीट कळेल. अनुभव तिथून निघून गेला. शांतनू माही जवळ बसला. तिचा हात हातात घेतला. त्याच्या मनात हजारो प्रश्न फिरत होते.
तो हळू आवाजात पुटपुटला, माही प्लीज डोळे उघड. त्यांनी माझ्याबद्दल विचारलं तर मी त्यांना काय उत्तर देऊ. माही प्लीज शुद्धीवर ये. आणि तुला मिसेस परेरांना भेटायचं नाही का? शांतनूने माहीच्या हातावर हलकेच किस केलं आणि तिच्याकडे टक लावून पाहू लागला. तेवढ्यात टायगर स्पेशल वॉर्डमध्ये आला. शांतनूने त्याच्याकडे पाहत विचारलं, काय बातमी आहे? टायगर म्हणाला, सर, मिसेस परेरांना 4थ्या स्टेजचा कॅन्सर आहे. कदाचित त्या फक्त काही दिवसांच्याच पाहुण्या आहेत. शांतनू दचकत म्हणाला, काय? कॅन्सर? शेट. आणि तो राकेश? त्याने तोंड उघडलं की नाही? टायगर म्हणाला, सर, त्याने सांगितलंय की त्याने माही मॅडमचं अपहरण आणि छळ कोणाच्या सांगण्यावरून केला होता. पण तो त्या माणसाचं नाव सांगायला तयार नाही, कारण त्याला स्वतःच्या जीवाची भीती वाटते आहे. शांतनू आश्चर्याने म्हणाला, कोणाच्या सांगण्यावरून? कोण असू शकतो? तो टायगरकडे भुवया उंचावून पाहू लागला. त्याच्या मनात विचार आला, काही हे काम विक्रमचं तर नाही ना? मग त्याने टायगरला आदेश देत म्हटलं, शोध लाव. या सगळ्या मागे विक्रमचा हात आहे का ते? टायगरने मान हलवत उत्तर दिलं, ओके सर. शांतनू पुटपुटला, विक्रम, जर या सगळ्यामागे तुझाच हात असेल तर मी तुला सोडणार नाही. तेवढ्यात शांतनूचा फोन वाजू लागला. स्क्रीनवर अंतराचं नाव पाहताच त्याने पटकन कॉल उचलला. हॅलो अंतरा? अंतरा म्हणाली, हॅलो भाऊ, सगळं ठीक आहे ना? माही कुठे आहे? खूप काम बाकी आहे. शांतनू म्हणाला, अंतरा, माही हॉस्पिटलमध्ये आहे. अंतरा घाबरून म्हणाली, काय झालं? माही ठीक आहे ना? शांतनूने तिला माहीचं अपहरण आणि छळाबद्दल सगळी माहिती सांगितली. ते ऐकताच अंतरा म्हणाली, मी आत्ताच हॉस्पिटलला येते. तिने फोन ठेवला आणि घाईघाईने हॉस्पिटलकडे निघाली. पण तेवढ्यात रोनित आणि आरू तिच्या समोर आले. आरूने विचारलं, तुम्ही निघताय का? अंतरा? अंतराने मान हलवत उत्तर दिलं, हो, उद्या भेटू, बाय. आरू म्हणाली, आम्हीही बाहेर डिनरला जाणार आहोत. तुम्ही आमच्यासोबत का नाही येत? अंतराने हलकंसं हसत म्हटलं, थँक्स आरू, पण मला आत्ता एक अर्जंट काम आहे. डिनर पुन्हा कधीतरी. आरू म्हणाली, मग तुम्ही आमच्यासोबत चला ना. तुम्हाला जिथे जायचं आहे तिथे. आम्ही सोडून देऊ. अंतरा म्हणाली, सॉरी, हे पर्सनल आहे. आरूने विचारलं, तुम्ही माहीला पाहिलत का? ते 2 दिवसापासून दिसत नाहीये. हा प्रश्न ऐकून अंतरा थोडी अस्वस्थ झाली. मग सावरत ती म्हणाली, तिची तब्येत ठीक नाही. तिने मला फोन केला होता. मीच तिला काही दिवस आराम करायला सांगितलंय. हे ऐकून आरूचा चेहरा पडला, कारण ती रोनितला सोबत घेऊन आली होती, माही किती बेजबाबदार आहे हे दाखवण्यासाठी. पण यावेळी तिची योजना फसली. उलट माहीची तब्येत बिघडल्याचं ऐकून रोनितच चिंतेत पडला. तो मनात म्हणाला, माही कशी असेल कुणास ठाऊक. अंतरा म्हणाली, मला आता निघायला हवं, बाय. उत्तराची वाट न पाहत ती तिथून निघून गेली. तिला जाताना पाहून आरू पुटपुटले, कुठे आपल्या बॉयफ्रेंडला भेटायला तर नाही गेली ना? रोनित म्हणाला, असंही असू शकतं. मला अंतराच्या पर्सनल लाईफमध्ये काहीही इंटरेस्ट नाही, पण त्यांचं मन मात्र आता माहीकडेच अडकलं होतं. तो वेगाने बाहेर निघाला आणि आरू त्याच्या मागे धावली. आरू म्हणाली, मी ऐकलं आहे की अंतरा आणि शांतनू एकमेकांच्या खूप जवळ आहेत. त्यांच्या दोघांमध्ये काही चालू तर नाही ना? रोनितने आरूकडे रागाने पाहिलं. तुला अंतराच्या प्रायव्हेट लाईफमध्ये इतका इंटरेस्ट का आहे? उगाच मला चिडवू नकोस. कंपनीसाठी हे खूप महत्त्वाचं आहे आणि जर त्या दोघांमध्ये काही नातं असेल तर ते आपल्याला जाणून घेणं फार गरजेचं आहे. आपल्याला अंतरासोबत अजून चांगले संबंध ठेवावे लागतील. राजनाथ फॅशन अँड डिझायनिंगसाठी हे खूप फायदेशीर ठरेल.
अरुच्या या बोलण्याशी रोनित सहमत झाला. त्याने खोल श्वास घेत म्हणाला, ही जबाबदारी मी तुझ्यावर सोपवतो. तू याबद्दल माहिती काढ. अरू आधीही अनेकदा आपल्या प्लॅन्समध्ये अपयशी ठरली होती, पण यावेळी ती ही संधी गमावू इच्छित नव्हती. ती मनात विचार करू लागली, मी अंतराची मैत्रीण बनवून तिला माहीच्या विरोधात उभी करीन. तिच्या चेहऱ्यावर एक कपटी स्मित उमटलं. तिच्या डोक्यात पूर्ण प्लॅन तयार झाला होता. अरू आणि रोनी दोघेही तिथून निघून गेले. हॉस्पिटलमध्ये माही हळूहळू शुद्धीवर येऊ लागली. तिने आजूबाजूला पाहिलं आणि तिची नजर शांतनूवर गेली. तो तिचा हात पकडून बसला होता. माहीने त्याच्या डोळ्यात पाहिलं. शांतनूने प्रेमाने विचारलं, माही, तू ठीक आहेस ना? माही हळू आवाजात म्हणाली, तुम्ही पुन्हा एकदा माझा जीव वाचवला. शांतनू पुढे झुकला आणि माहीच्या गालावर हलकं चुंबन दिलं. सॉरी, मला तिथे पोहोचायला उशीर झाला. मला तुझ्याजवळ लवकर पोहोचायला हवं होतं. कदाचित मग हे सगळं घडलंच नसतं. माहीच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. ती म्हणाली, तुम्ही सॉरी का म्हणताय? चूक माझी आहे. मला तुमच्यासोबत तिथे यायला हवं होतं. मला माहिती होतं की राकेश किती धोकादायक आहे. तरीही मी त्याला एकटी भेटायला गेले. मी तुम्हालाही अडचणीत टाकलं. शांतनूने तिचे अश्रू पुसत मृदू आवाजात म्हटलं, शांत हो माही. राकेशला त्याच्या कृत्याची शिक्षा मिळेल. तू सुरक्षित आहेस. माझ्यासाठी तेच पुरेसं आहे. अचानक माहीच्या डोक्यात राकेशचे शब्द घुमू लागले. ती मनात विचार करू लागली, खरंच माझ्या बाबांनी आईला आणि मला सोडून दिलं होतं का? शांतनूला तिच्या मनात काय सुरू आहे ते जाणवलं. त्याने माहीला अलगद आपल्या मिठीत घेतलं. त्या माणसाच्या आणि त्याच्या बोलण्याचा विचार करू नकोस. तुला त्रास द्यायला तो काहीही बोलू शकतो. पण माही त्याचं म्हणणं मान्य करायला तयार नव्हती. ती म्हणाली, यावेळी तो माणूस खोटं बोलत नव्हता. इतक्यात वॉर्डचा दरवाजा उघडला आणि अंतरा आत आली. माही जागी झालेली पाहून अंतराच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं. ती पुढे येऊन माहीला मिठी मारते. तू कशी आहेस माही? शांतनूने अंतराकडे रोखून पाहिलं. अंतरा आश्चर्याने म्हणाली, काय झालं शांतनू भाऊ? तुम्ही मला असं का बघताय? शांतनू थोड्या तक्रारीच्या सुरात म्हणाला, तू माहीला भाभी का म्हणत नाहीस? आणि हे इतकं मोकळेपणाने बोलणं काय आहे? माही मध्येच म्हणाली, शांतनू, तुम्ही अंतराला का रागवताय? आमचं वय जवळजवळ सारखंच आहे. मीच तिला माझं नाव घेऊन बोलायला सांगितलं. आणि त्यानंतर अंतराने थोडं तोंड वाकडं केलं. शांतनूने तिच्या डोक्यावर हलकासा थाप देत म्हटलं, तुम्ही दोघींनी ठरवलंच आहे तर मी काय बोलणार? अंतराने माहीच्या जखमा पाहिल्या आणि ती क्षणभर शांत झाली. मग प्रेमाने तिला पुन्हा मिठी मारत म्हणाली, आता कशी आहेस माही? इतकं सगळं घडलं? अंतराला माहीचा त्रास स्पष्ट जाणवत होता. माही हलकेच म्हणाली, तू एवढ्या लांब फक्त मला भेटायला आलीस अंतरा? आणि त्यावेळी अंतरा म्हणाली, तू माझं कुटुंब आहेस माही. तुला नाही तर मी कोणाला भेटायला येणार? मला आधी कळलं असतं तर माझी मीटिंगही कॅन्सल केली असती. माहीच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. ठीक आहे अंतरा, तू आलीस हेच माझ्यासाठी खूप आहे. इतक्यात शांतनूचा फोन वाजला. तो म्हणाला, तुम्ही दोघी गप्पा मारा, मी लगेच येतो. तो पटकन बाहेर गेला. फोनवर, हॅलो टायगर? टायगरचा गंभीर आवाज आला. सर, एक वाईट बातमी आहे. शांतनू थोडा अस्वस्थ होत म्हणाला, काय झालं? टायगर म्हणाला, सर, राकेश मेला. हे ऐकता शांतनू जोरात दचकला. काय? राकेश मेला? पोलीस कस्टडीत? कुणी?
कसं मरू शकतं? त्याची चौकशी सुरू होती ना, मग हे कसं झालं? काय चाललंय हे सगळं टायगर? टायगर म्हणाला, सर, पोलिसांना हे समजत नाहीये. चौकशी दरम्यान राकेशने फक्त इतकंच सांगितलं की माहिजींचं अपहरण आणि छळ करण्यासाठी त्याला पैसे मिळाले होते. इन्स्पेक्टर थोड्या वेळासाठी बाहेर गेला आणि तो परत येईपर्यंत राकेशचा मृत्यू झाला होता. हे ऐकून शांतनू आणखीन चिंताग्रस्त झाला. त्याच्या डोक्यात हजारो प्रश्न फिरू लागले. तो हळू आवाजात म्हणाला, इंटरोगेशन दरम्यान पोलिसांनीच राकेशला मारलं का? टायगर म्हणाला, जी सर, पण इतक्या थोड्याशा मारामुळे एखाद्या माणसाचा मृत्यू होऊ शकत नाही. शांतनूच्या मनात विक्रमबद्दलचा संशय आणखी गडद झाला, कारण पोलीस कस्टडीत कोणाला मारणं सोपं नव्हतं. तो मनात म्हणाला, काय माहीत यात पोलीसही सामील असतील. टायगर म्हणाला, माहीत नाही सर, आता तरी काही ठाम सांगता येणार नाही. शांत तपास करून बघ. जेव्हा राकेश एकटा होता तेव्हा त्याला भेटायला कोणी आलं होतं का? टायगर म्हणाला, जी सर. फोन ठेवताच शांतनूने आपल्या हातांच्या मोठी घट्ट आवळल्या. वॉर्डच्या आत अंतराला माही तिच्या किडनॅपिंगची संपूर्ण कहाणी सांगत होती. राकेशने तिला जे काही सांगितलं होतं तेही. अंतराने खोल श्वास घेत म्हणाली, जे झालं ते विसर आणि आयुष्यात पुढे बघ. तो माणूस आता तुला पुन्हा नुकसान करू शकणार नाही. माही म्हणाली, सॉरी अंतरा, मी कदाचित काही दिवस कामावर येऊ शकणार नाही. अंतरा म्हणाली, काही हरकत नाही, मी तुझी सुट्टी मंजूर केली आहे. आणि हो, अजयने तुझे डिझाईन्सचे ड्रेस तयार केले आहेत. इतके सुंदर झाले आहेत की विचारू नकोस. माही आनंदाने म्हणाली, काय, खरंच बोलतेस? अंतरा म्हणाली, अगदी खरं. तू आधी पूर्ण बरी हो, मग स्वतःच सगळे ड्रेस बघ. रॅम्पवर धुमाकूळ घालतील ते. माहीच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. तेवढ्या शांतनू वॉर्डमध्ये आत जाणार इतक्यात त्याचा ड्रायव्हर आला. ड्रायव्हर म्हणाला, शांतनू सर. शांतनूने आश्चर्याने विचारलं, तू इथे? ड्रायव्हर म्हणाला, सर, दादाजींनी तुम्हाला मेन्शनमध्ये बोलावलं आहे. शांतनूने चिंतेने विचारलं, पण का? दादाजी ठीक आहेत ना? ड्रायव्हर म्हणाला, सर, ते ठीक आहेत, पण त्यांनी तुम्हाला तात्काळ बोलावलं आहे. शांतनू थोडा विचारात पडला. खोल श्वास घेत तो म्हणाला, ठीक आहे, चल. तो लगेच मेन्शनकडे निघून गेला. हॉस्पिटलमध्ये जशी शांतनूची कार तिथून निघाली तशी दुसऱ्या कारमधून त्याची सावत्र आई नीमा जयस्वाल खाली उतरली. तिने आपला चेहरा झाकलेला होता, जेणेकरून कोणी तिला ओळखू नये. त्याच हॉस्पिटलमध्ये माहीची आई सीमाजी ॲडमिट होती. नीमा थेट सीमाजींच्या वॉर्डमध्ये पोहोचली. तिला पाहून सीमाजी खूपच आश्चर्यचकित झाल्या, कारण त्यांनी नीमाला यापूर्वी कधीच पाहिलं नव्हतं. सीमा म्हणाली, आपण कोण? कदाचित आपण चुकीच्या रूममध्ये आला आहात. नीमा हलकसं हसली आणि म्हणाली, नाही सीमाजी, मी अगदी योग्य रूममध्ये आले आहे. सीमा चकित होऊन म्हणाली, आपण मला ओळखता? आणि त्यावेळी नीमा म्हणाली की नक्कीच, मी शांतनूची सावत्र आहे, नीमा जयस्वाल. सीमा म्हणाली, ओ सॉरी, मी तुम्हाला ओळखलं नाही, कृपया बसा. नीमा थंड आवाजात म्हणाली, मी इथे तुमच्याजवळ बसायला आलेली नाही सीमा. आणि त्यावेळी सीमा मनात म्हणाली, श्रीमंत लोक इतके उद्धट असतात असं ऐकलं होतं, आज पाहिलं. सीमा म्हणाली, मग आपण मला भेटायला का आलात? आणि त्यानंतर नीमा कठोरपणे म्हणाली, मी तुम्हाला तुमची औकात आठवण करून द्यायला आले आहे. तुम्ही ज्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये इतक्या आरामात राहता आहात ना, ते सगळं शांतनूमुळे आहे. तो नसता तर तुम्हाला इथे राहण्याची ऐपतही नसती. सगळे बिल्स माझा मुलगा भरतो आहे. आणि हो, हे हॉस्पिटलही जयस्वालांचंच आहे. तुम्हाला खरंच वाटतं का तुमची 2 पैशांची मुलगी इतक्या श्रीमंत शांतनूसाठी योग्य आहे? सीमा रागाने म्हणाल्या, कृपया सभ्यपणे बोला नीमाजी. नीमा म्हणाली, मी काय चुकीचं बोलले? बरं, ते सोडा. अजून या लग्नाबद्दल कुणालाच माहिती नाही. तुमच्या मुलीला सांगा शांतनूला सोडून द्यावं.
त्या बदल्यात आम्ही तिला इतके पैसे देऊ की तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल. सीमाजी शांत पण ठाम आवाजात म्हणाल्या. नीमाजी, तुम्ही काळजी करू नका. ही गोष्ट शांतनू आणि माही यांच्यामधली आहे. जर त्यांना एकमेकांसोबत राहायचं नसेल तर ते स्वतः वेगळे होतील. तुम्ही उगाच का चिंता करता? आणि शांतनू माहीवर खूप प्रेम करतो. हे ऐकताच नीमा मोठ्याने हसू लागली. प्रेम? तुम्हाला कोणी सांगितलं? माहीने शांतनूचा जीव वाचवला होता म्हणून दबावाखाली त्याने तिच्याशी लग्न केलं आणि तुमचं उपचारही करवले. जर तो माहीवर खरंच प्रेम करत असता तर 1 वर्षाच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजला तो तयार झाला असता का? कॉन्ट्रॅक्ट मॅरेज हा शब्द ऐकताच सीमाजी थरथर कापल्या. त्यांना याबद्दल काहीच माहिती नव्हती. सीमा घाबरून म्हणाल्या, काय? तुम्ही काय म्हणत आहात? कॉन्ट्रॅक्ट मॅरेज? नीमा म्हणाली, होय, कॉन्ट्रॅक्ट मॅरेज. दोघांमध्ये कोणतंही प्रेम नाही, फक्त एक करार आहे. शांतनू किती दिवस हा उपकाराचा बोजा उचलणार? त्याच्या मनात तर आधीपासूनच त्यांचं प्रेम जिया आहे. जिया? सीमाजींनी आश्चर्याने विचारलं. नीमा म्हणाली, हो, जिया फक्त त्याची लहानपणापासूनची मैत्री नाही तर त्याचं प्रेमही आहे. ते दोघं नेहमीच एकमेकांच्या खूप जवळ होते. जिया आणि शांतनूच्या लग्नाची बोलणी सुरू असतानाच शांतनूचा अपघात झाला आणि त्यानंतर सगळंच बदललं. शांतनू फक्त माहीचे उपकार फेडत आहे. त्यांचं लग्न म्हणजे फक्त 1 वर्षाचा करार, त्यापेक्षा काहीच नाही. नीमाने आपल्या पर्समधून एक कागद काढला आणि सीमाजींच्या हातात दिला. सीमाजींनी थरथरत्या हातांनी तो कागद घेतला आणि वाचू लागल्या. दोघांच्या लग्नाचा करार वाचून त्या गप्प बसल्या. त्यांच्या मनात प्रचंड राग उसळला. त्या मनात म्हणाल्या, माझ्यापासून इतकी मोठी गोष्ट माझ्या स्वतःच्या मुलीने, माहीने लपवली आणि मी तर काहीतरी वेगळंच समजत होते. नीमाला जाणवलं की तिचा डाव अगदी अचूक बसला आहे. ती म्हणाली, इतकं काय विचार करता? आणि तसंही माही इतकी सुंदर आहे. मला खात्री आहे तिला प्रेम करणारा जीवनसाथी नक्की मिळेल. सीमाजींनी तिच्याकडे रुखून पाहिलं. नीमा मनात म्हणाली, आता अजून थोडं काहीतरी करावं लागेल. तिने घसा खाकरत म्हटलं, आणि तुम्हाला हेही नको असेल ना की तुमचा अभिसेव नवरा माहीला पुन्हा त्रास देईल. मी ऐकलंय की काल रात्री त्याने माहीचं अपहरण केलंय आणि तिला खूप मारहाणही केली. हे ऐकता सीमाजींच्या चेहऱ्याचा रंग उडाला. काय? तुम्ही काय म्हणत आहात? राकेशने? नीमाला आपला विजय जवळ दिसू लागला. तुम्हाला माहिती नाही, माही याच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. मला वाटलं तुम्हाला आधीच कळलं असेल. नाही, मला याबद्दल काहीच माहिती नाही. माहीला खूप लागले. का? देवा, नीमा म्हणाली, आणि कोण जाणे ती तुमच्या नवऱ्यापासून स्वतःला अजून किती दिवस वाचवू शकेल. आणि तसंही अशा बॅकग्राऊंडसह माही आमच्या कुटुंबात कुठेच फिट बसत नाही. तिला घेऊन इथून निघून जा आणि पुन्हा कधीही परत येऊ नका. नीमा तिथून निघून गेली. सीमाजी तिथे एकट्याच उभ्या राहिल्या. त्या पुटपुटल्या, सॉरी माही, मी तुला त्या माणसापासून वाचवू शकले नाही, पण आता असं होऊ देणार नाही. माहीच्या वॉर्डमध्ये अंतरा घड्याळाकडे पाहत म्हणाली, शांतनू भाऊ कुठे राहिले? आतापर्यंत तर यायला हवं होतं. माहीने अंतराचा हात धरत म्हटलं, तू थकली असशील, तू जा, मी ठीक आहे. अंतरा म्हणाली, असं कसं जाऊ? तुला या अवस्थेत मी एकटी सोडू शकत नाही. माहीने आग्रहाने सांगितलं. अंतरा म्हणाली, प्लीज जा. अंतरा म्हणाली, आर यू शुअर? माही म्हणाली, बिलकुल. तू दिवसभर काम केलेस, आता आराम कर, शांतनू येईल. अंतरा माहीला मिठी मारत म्हणाली, ठीक आहे, मी उद्या पुन्हा येईल, तू आराम कर. अंतरा निघून जाताच माही खूप तणावात आली.
तिच्या मनात भीती होती. तिचा सावत्र वडील राकेश पुन्हा येऊन तिला त्रास देईल का? कारण तिला अजून माहिती नव्हतं की राकेश मरण पावला आहे. तेवढ्यात वॉर्डचा दरवाजा उघडला आणि सीमाजी आत आल्या. माही त्यांना पाहून चकित झाली. मम्मी, तुम्ही इथे? ती उठून बसली. सीमाजी तिच्या जवळ आल्या. तिच्या जखमा पाहून त्यांनी तिला घट्ट मिठी मारली. सीमा म्हणाली, माही, त्या माणसाला मी कधीच माफ करणार नाही. माही म्हणाली, मम्मी, तुम्हाला हे सगळं कसं कळलं? सीमाजी म्हणाला, तू मला सांगितलं नाही तरी अशा गोष्टी लपून राहत नाहीत. माहीने खोल श्वास घेतला. मम्मी, तुम्ही प्लीज काळजी करू नका. मी अगदी ठीक आहे. आणि राकेश आता जेलमध्ये आहे. तो लवकर बाहेर येणार नाही. सीमाजी प्रेमाने तिचे केस कुरवाळू लागल्या. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. माही भाऊक होत म्हणाली, मी ठीक आहे मम्मी. शांतनू वेळेवर आला आणि मला राकेशपासून वाचवलं. हे ऐकून सीमाजी दचकल्या. काय? शांतनूने तुला वाचवलं? माही म्हणाली, हो. शांतनू नसता तर काय झालं असतं माहीत नाही. माझा जीव वाचवण्यासाठी त्याने स्वतःचा जीवही धोक्यात घातला. माही शांतनूबद्दल बोलताना खूप लाजून लाल झाली. सीमा हैराण झाली होती, कारण नीमा आणि माही यांच्या बोलण्यात खूप फरक होता. सीमाला आपल्या मुलीच्या डोळ्यात शांतनूसाठीचं अथांग प्रेम स्पष्ट दिसत होतं. सीमा मनात विचार करू लागली, नीमा मला भडकवायला आली होती. म्हणजे मी तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवून या दोघांना वेगळं करावं. पण आता मी असं काहीही करणार नाही. देव या दोघांची जोडी अशीच कायम ठेवो. माहीने सीमाला विचारात हरवलेलं पाहिलं आणि ती म्हणाली, मम्मी, तुम्ही कुठे हरवलात? काही नाही ग बाळा. मला फक्त आनंद होतोय की तुला शांतनूसारखा जीवनसाथी मिळाला, सीमा म्हणाली. तिने हातात धरलेला मॅरेज कॉन्ट्रॅक्टचा कागद चुरगाळून टाकला. जायसवाल मेन्शन. दरम्यान शांतनू दादाजींच्या मेन्शनमध्ये पोहोचला होता. रमणजी त्याचीच वाट पाहत होते. शांतनूला पाहताच त्यांनी विचारलं, आता माही कशी आहे? आता ती ठीक आहे दादाजी, शांतनू म्हणाला. रमणजी पुढे म्हणाले, तिच्यासोबत जे काही झालं ते खूप वाईट झालं. असं व्हायला नको होतं. सावत्र असला तरी तो माहीचा बाप होता. त्याने माहीसोबत असं वागणं ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि माही आपल्या घरची सून आहे. ही गोष्ट बाहेर गेली तर आपल्या खानदानाची खूप बदनामी होईल. तुम्ही काळजी करू नका, ही गोष्ट बाहेर जाणार नाही. आणि तसंच आता माहीचा सावत्र बाप राकेश मेला आहे, शांतनू म्हणाला. रमणजी आश्चर्याने म्हणाले, काय? तो मेला? पण कसं? शांतनू उत्तरला, आम्ही त्याचा शोध घेत आहोत. राकेशच्या मृत्यूची चौकशी सुरू आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला की सगळं स्पष्ट होईल. रमणजी विचारात पडले. शांतनू पुढे म्हणाला, पण मरण्यापूर्वी राकेशने एक महत्त्वाची गोष्ट उघड केली होती. रमणजी लगेच विचारतात, काय? आणि त्यावेळी शांतनूने खोल श्वास घेतला. माहीला किडनॅप करून तिच्यावर अत्याचार करण्यासाठी त्याला कुणीतरी पैसे दिले होते. रमणजी हादरले. काय? पण कोण? नाव सांगण्यापूर्वीच तो मेला, रमणजीने विचारलं. तुला कुणावर संशय आहे का? शांतनूला दादाजींसमोर विक्रमचं नाव घेणं योग्य वाटलं नाही. त्याला माहिती होतं, पुराव्याशिवाय त्याच्या बोलण्यावर कुणीही विश्वास ठेवणार नाही.
अगदी रमणजी सुद्धा नाही. सध्या नाही दादाजी, पण माझे लोक त्याचा शोध घेत आहेत. शांतनू उठून उभा राहिला. मी निघतो आता दादाजी. मी माहीला न सांगताच इथे आलोय. ती माझी वाट पाहत असेल. त्याने रमणजींचे पाय स्पर्श करून नमस्कार केला. रमणजी म्हणाले, माहीची काळजी घे आणि तिला माझं प्रेम सांग. शांतनूने मान हलवली आणि तो तिथून निघून गेला. त्याच्या जाण्यानंतर रमणजीही विचारात पडले. या सगळ्यामागे नक्की कोण असू शकतं? ते पुटपुटले. कुठे नीमा आणि विक्रम तर नाहीत ना? ते दोघं शांतनू आणि माहीला वेगळं करायचा प्रयत्न तर करत नाहीत ना? रमणजींच्या डोक्यात आता अनेक प्रश्न घोंगावत होते. आणि तितक्यात शांतनू मेन्शनच्या बाहेर पडताच त्याची विक्रमशी समोरासमोर भेट झाली. विक्रमच्या चेहऱ्यावर स्मित उमटलं. हॅलो शांतनू, तू इथे? शांतनू थंडपणे म्हणाला, हा प्रश्न तर मला तुला विचारायला हवा. विक्रम दादाजी आजारी होते तेव्हा तू कुठे होतास? गायब होतास? विक्रम क्षणभर गोंधळला, पण लगेच हसत म्हणाला, त्या दिवशी मी एका महत्त्वाच्या कामात अडकलो होतो, पण दादाजींबद्दल कळताच लगेच इथे आलो. शांतनू त्याच्याकडे रोखून पाहत राहिला. विक्रमने विचारलं, तू सांग, माही कशी आहे? शांतनू चालत चालत विक्रम जवळ गेला आणि त्याच्या डोळ्यात पाहत तो म्हणाला, ते ठीक आहे, पण मी हा केस खूप जवळून पाहतो आहे. माझी चौकशी सुरू आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की तू राकेशच्या संपर्कात होतास. हे ऐकताच विक्रमच्या चेहऱ्याचा रंग पिवळा पडला. त्याचे हातपाय जणू गोठून गेले. पण लगेच स्वतःला सावरत तो म्हणाला, तुला काहीतरी गैरसमज झाला आहे शांतनू. मी असं सगळं का करीन? शांतनूच्या डोळ्यात रागाने लालसरपणा आला आणि त्याने विक्रमच्या शर्टचा कॉलर घट्ट पकडला. तो रागाने म्हणाला, मी मूर्ख आहे असं समजू नकोस. एकदा का मला तुझ्या विरुद्ध पुरावा मिळाला तर तू संपलास. शांतनूने विक्रमला बाजूला ढकललं आणि तिथून निघून गेला. विक्रम त्याला जाताना रागाने पाहत राहिला. तो पुटपुटला, तू मला संपवण्याआधी मीच तुला संपवेन, शांतनू जयस्वाल. हे बोलताना विक्रमने दात घट्ट आवळले. तो आत गेला आणि आपल्या आईला नीमाला शोधू लागला, पण ती तिथे नव्हती. त्याने नोकराला इशाऱ्याने बोलावलं. नोकर म्हणाला, जी साहेब. विक्रम म्हणाला, नीमा मॅडम. नोकर म्हणाला, त्या घरी नाहीत. विक्रम म्हणाला, त्या आल्या की मला कळव. हे बोलून विक्रम सरळ बाहेर गार्डनमध्ये रमणजींकडे गेला. रमणजी आरामात खुर्चीवर बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर तणाव होता. विक्रम मनात विचार करू लागला, या म्हाताऱ्याला काय झालं? कुठे शांतनूने यांना काही सांगितलं तर नाही ना? विक्रम रमणजींच्या जवळ जाऊन बसला आणि त्यांच्या पायांना स्पर्श करून म्हणाला, दादाजी, तुम्ही कसे आहात? तुम्हाला इथे असं बसलेलं पाहून मला खूप आनंद झाला. रमणजींनी विक्रमकडे पाहून हलकसं स्मित केलं. विक्रम म्हणाला, तुम्ही माहीबद्दल ऐकलत का? रमणजींनी मान हलवत म्हटलं, शांतनूने सांगितलं. विक्रम पुढे म्हणाला, एखादा बाप आपल्या मुलीसोबत इतका क्रूर कसा वागू शकतो? रमणजी म्हणाले, या सगळ्याच्या मागे कुठे तू तर नाहीस ना विक्रम? साक्षीला किडनॅप करण्यासाठी पैसे तूच दिलेस ना? हे ऐकताच विक्रमचा चेहरा फटकळ पडला. त्याला समजलं की हे नक्की शांतनूचं काम आहे. म्हणूनच दादाजी असे प्रश्न विचारत होते. गळा खाकरत तो म्हणाला, अजिबात नाही दादाजी. तुम्ही नेमकं कशाबद्दल बोलत आहात?
ते मला समजत नाही. हो, मी राकेशला भेटलो होतो. मला त्याच्याकडून माहीबद्दल माहिती हवी होती. पण माहीला इजा करण्याचा माझा अजिबात हेतू नव्हता. आणि तसंही तो माणूस आता गेला आहे, मेला आहे. रमणजी विक्रमकडे बारीकाने पाहत होते. तो काही लपवत तर नाही ना, हे ओळखण्याचा प्रयत्न करत ते पुटपुटले. शांतनू कोणत्याही परिस्थितीत या सगळ्या मागचा माणूस शोधून काढेल. आणि जर त्याला कळलं की यात तुझा हात आहे तर मी सुद्धा तुला वाचवू शकणार नाही. आणि त्यानंतर विक्रमचा चेहरा अधिकच पिवळा पडू लागला. शांतनूची ताकद त्याला चांगलीच माहिती होती. तो मनात विचार करू लागला, मी माझ्या कित्येक वर्षांच्या मेहनतीवर पाणी फिरू देणार नाही. जयस्वाल कुटुंबाची पूर्ण मालमत्ता मिळवण्यासाठी मी खूप काही केलं आहे. आता इतक्या जवळ येऊन मी पकडला जाऊ शकत नाही. विक्रम म्हणाला, दादाजी, मी काहीच केलं नाही तर मी का घाबरू? त्याला चौकशी करू द्या. आता तर मला देखील जाणून घ्यायचं आहे की हे सगळं कोणी केलं. हे बोलून विक्रम तिथून निघून गेला. तो मॅन्शनमध्ये शिरताच त्याच्यासमोर नीमा आली. विक्रमला पाहून ती आश्चर्यचकित झाली. नीमा म्हणाली, तू? आणि यावेळी इथे? तू तर कधी घरी नसतोस. त्यावेळी विक्रम म्हणाला, मम्मी, तुम्ही कुठे होतात? मी खास तुमच्याशी भेटायला आलो आहे. मला तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. नीमा विक्रमला सीमाजींना भेटून आल्याची गोष्ट सांगू इच्छित नव्हती. तिने त्याला आपल्या खोलीत येण्याचा इशारा केला. खोलीत पोहोचल्यावर नीमा म्हणाली, काय झालं? आणि त्यावेळी विक्रमने दरवाजा बंद केला आणि तिच्या जवळ येत हळू आवाजात म्हणाला, राकेश मेला. नीमाच्या चेहऱ्याचा रंग उडाला. ती घाबरून म्हणाली, काय? विक्रमने दरवाजा बंद केला आणि तो नीमाजवळ येत म्हणाला, राकेश मेला. नीमाच्या चेहऱ्याचा रंग उडाला. काय? हो मम्मी, तो मेला. नीमा कुतूहलाने विचारू लागली, तो असा कसा मेला? राकेश तर पोलिसांच्या कस्टडीत होता ना? विक्रमने नीमाचा हात धरत म्हटलं, तुम्ही जरा हळू बोलू शकत नाही का? शांतपणे बोला. आणि त्यावेळी नीमा शांत झाली. आता पुढे सांग. विक्रमने खोल श्वास घेत म्हटलं, तो राकेश माझ्यासाठी धोका बनला होता. त्याने पोलिसांना सांगितलं होतं की त्याने माहीचं अपहरण आणि छळ कुणाच्या तरी सांगण्यावरून केलं. नीमा घाबरून म्हणाली, काय? पण मी राकेशला माझ्याबद्दल काहीच सांगितलं नव्हतं. जर त्याला माहिती असती तर आतापर्यंत पोलीस मला अटक करायला या जयस्वाल मेन्शनमध्ये आले असते. नीमा सगळं समजून घेण्याचा प्रयत्न करू लागली. मग ती शंकेने म्हणाली, विकी, कुठे तूच तर राकेशला मारलं नाहीस ना? विक्रमने खोल श्वास घेत हलकेच मान डोलावली. नीमा पूर्णपणे घाबरली. काय? तुझं डोकं ठिकाणावर आहे ना? तो माणूस पोलीस कस्टडीत होता. आता सगळा पोलीस विभाग खुनीला शोधत असेल. आणि शांतनूही. विक्रम खोल श्वास घेत म्हणाला, माझ्याकडे दुसरा काहीही मार्ग नव्हता. मम्मी, तुम्ही समजून का घेत नाहीत? नीमा रागाने म्हणाली, त्याला तुझ्याबद्दल काहीच माहिती नव्हती. मग तुला कसली भीती होती विक्रम? तो तुझ्याबद्दल काहीतरी सांगू शकत नव्हता. आईच्या या बोलण्याने विक्रम थोडा चिडला. तो झल्लत म्हणाला, मम्मी, तुम्ही मला लेक्चर देणं बंद कराल का? त्या माणसाने माझा चेहरा पाहिला होता. मग मी काय करणार होतो? आणि त्यावेळी नीमा चिंतेने म्हणाली, आणि जर पोलिसांना कळलं की यात तुझा हात आहे तर? आणि शांतनूला कळलं तर काय होईल कोण जाणे? विक्रम म्हणाला, असं काहीही होणार नाही. मी पोलिसांना खूप पैसे खाऊ घातले आहेत. कोणी तुला काही बोलणार नाही. नीमा म्हणाली, आपण कुणावरही आंधळा विश्वास ठेवू शकत नाही. आज जे तुझ्या बाजूने आहे ते उद्या तुझ्या विरुद्धही जाऊ शकतात.
विक्रमने आईचा हात आपल्या हातात घेतला आणि हलकेच थोपटत म्हणाला, मम्मी, तुम्ही काळजी करू नका. सगळं माझ्या कंट्रोलमध्ये आहे आणि मी प्रॉमिस करतो, पुढच्या वेळी मी अधिक काळजी घेईन. निमाने खोल श्वास घेत विक्रमच्या गालावर प्रेमाने हात ठेवत म्हटलं, ठीक आहे, या विकेंडला मंत्र्यांच्या घरी चॅरिटी पार्टी आहे आणि तिथे शांतनू आणि माही नक्की येतील. तूही तिथे जियासोबत जा. त्या दोघांवर लक्ष ठेव, समजलं? विक्रम म्हणाला, मग तुम्ही येणार नाही का? आणि त्यावेळी निमाने नकारार्थी मान हलवली. नाही, तुम्ही काळजी करू नका. मी त्या दोघांवर कडक नजर ठेवीन. आणि शांतनू हॉस्पिटलमध्ये पोहोचला. त्याने पाहिलं की माही झोपली होती आणि तिथे कोणीही नव्हतं. शांतनूला अपराधी वाटलं. अरे, माही तर एकटीच आहे. तो माहीजवळ पोहोचताच माहीने डोळे उघडले. शांतनू आश्चर्याने म्हणाला, अरे, मला वाटलं तू झोपली आहेस. माही म्हणाली, नाही, फक्त डोळे मिटले होते. शांतनूने माहीच्या कपाळावर हलकेच किस केलं आणि तिच्या शेजारी बसला. माही म्हणाली, तुम्ही कुठे होता शांतनू? अचानक कुठे गेलात? आणि त्यानंतर शांतनू म्हणाला, मी मेन्शनला गेलो होतो. दादाजी तुझी काळजी करत होते. माहीने तोंड वाकडं करत म्हटलं, माझ्यामुळे तुम्हा सगळ्यांना किती त्रास होतोय. माहीला त्याचं खूप वाईट वाटतं. हे ऐकून शांतनूने आपली बोटं माहीच्या ओठांवर ठेवली. तू खूप बोलतेस. माहीने विचारलं, बरं, आता मिसेस परेरा कशा आहेत? शांतनू क्षणभर शांत राहिला. मग म्हणाला, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्या ठीक होतील. सध्या तू तुझ्या तब्येतीवर लक्ष दे. माही म्हणाली, सॉरी शांतनू. शांतनू आश्चर्याने म्हणाला, आता कशासाठी सॉरी म्हणतेस? माझ्यामुळे. शांतनू थोडा रागावत म्हणाला, ही गोष्ट पुन्हा पुन्हा काढू नकोस. राकेशच्या मृत्यूची गोष्ट त्याने सध्या लपून ठेवणंच योग्य समजलं. शांतनू, मला माझे खरे वडील कोण आहेत हे माहिती नाही, तर तुम्ही त्यांना शोधायला माझी मदत कराल का? शांतनू तिचा हात धरत म्हणाला, नक्की करेन, पण आता त्या माणसाकडून काहीही अपेक्षा ठेवू नकोस. माहीने मान हलवत म्हणाली, मला माहिती आहे, पण मला त्यांना फक्त काही प्रश्न विचारायचे आहेत. त्यांनी मला आणि आईला का सोडलं हे मला जाणून घ्यायचं आहे. त्याची नजर माहीच्या हातातील तिच्या वडिलांची निशाणी असलेल्या ब्रेसलेटवर गेली, जे तिने घातलं होतं. शांतनूने माहीचा ब्रेसलेट हातात घेत म्हणाला, त्यांची ही एकच निशाणी तुझ्याकडे आहे. याच्याच मदतीने आपण त्यांना शोधू. सध्या हे मला दे. माहीने ते ब्रेसलेट शांतनूला दिलं. शांतनू तिच्या डोळ्यात पाहू लागला. त्यामुळे माही लाजून लाल झाली. तेवढ्यात वॉर्डचं दार अचानक उघडलं. मॅन्शनमधून एक बाई तिथे आली होती. शांतनू आश्चर्याने विचारलं, अनिता, तू इथे? अनिता म्हणाली, सर, मला साहेबांनी पाठवलं आहे. मी मॅडमसाठी जेवण आणि सूप घेऊन आले आहे. हे ऐकून माही उठून बसली. काय, हे सगळं दादाजींनी पाठवलं? अनिता म्हणाली, हो मॅडम. माही शांतनूकडे पाहत म्हणाली, हे पाहूनच मला भूक लागली. अनिताने पटकन सगळं जेवण मांडलं आणि ती बाहेर निघून गेली. माही म्हणाली, शांतनू, कृपया माझं दादाजींशी बोलणं लावून द्या. मला त्यांना थँक्स म्हणायचं आहे. शांतनूला माहिती होतं की दादाजींचा मूड सध्या ठीक नाही. त्यामुळे तो म्हणाला, माही, आता दादाजींच्या झोपायची वेळ झाली आहे. उद्या बोलणं लावून देतो. माहीने ओके म्हटलं. इतक्यात शांतनूने ब्रेसलेटचा फोटो काढून टायगरला पाठवला. याबद्दल सगळी माहिती काढ. काहीही असो. टायगरने लगेच शांतनूला कॉल केला. शांतनू हळू आवाजात म्हणाला, हॅलो. टायगर म्हणाला, सर, हे तर माही मॅडमचं ब्रेसलेट आहे ना? शांतनूने उत्तर दिलं, हो, हे माहीच्या जैविक वडिलांचं ब्रेसलेट आहे आणि तुला त्यांचा शोध लावायचा आहे. माहीला त्यांच्याबद्दल जाणून घ्यायचं आहे. ठीक आहे सर, मी शोध घेतो. आणखी एक गोष्ट होती. शांतनूनं विचारलं, काय? टायगर म्हणाला, सर,
त्या दिवशी माही मॅडमच्या किडनॅपिंगमध्ये जो शूट आऊट झाला होता, ज्यात सुनीलला गोळी लागली होती, त्यात एक शार्प शूटर सामील होता. ही एक गँग वॉर होती आणि यात गुप्ता कुटुंबाचा हात असल्याचा संशय आहे आणि तोही खूप खोलवर. हे ऐकून शांतनू दचकला. काय? गुप्ता कुटुंब? ते बिझनेस फॅमिली? टायगरने होकार दिला. त्यांचं बोलणं ऐकून शांतनूच्या मनात फक्त एकच नाव आलं. तो पुटपुटला, अरू गुप्ता. टायगर पुढे म्हणाला, सर, हा काही छोटा मोठा संबंध नाही. हे काम ज्याने केलं आहे किंवा करून घेतलं आहे त्याचे त्या गुंडांशी खूप खोल संबंध आहेत. शांतनू टायगरचं बोलणं नीट समजून घेत होता. शांतनू म्हणाला, ही गोष्ट दिसते तितकी सोपी नाही टायगर. तू याची सखोल चौकशी कर आणि त्या गुप्ता कुटुंबाचा याच्याशी नेमका काय संबंध आहे तेही शोध. टायगर म्हणाला, जी सर. शांतनूने कॉल कट केला आणि विचार करू लागला. जर गुप्ता कुटुंबातील कोणीतरी त्या गुंडांकडून हल्ला करवला असेल तर त्यांच्या मागचा हेतू नेमका काय असेल? दुश्मनी कशाची होती? या हल्ल्यात माझा असिस्टंट विनाकारण अडकला. काही दिवसांनी माही आता पूर्णपणे बरी झाली होती आणि ती ऑफिसमध्ये कामावर परत आली. अंतराला पाहताच ती म्हणाली, हॅलो अंतरा. माहीला पाहताच अंतराच्या चेहऱ्यावर स्मित उमटलं आणि ती लगेच माहीच्या गळ्यात पडली. आय एम सो हॅपी फॉर यू. माहीने थँक्स म्हणत डिझाईन्सची एक फाईल अंतराच्या हातात देत म्हटलं, मी सगळे डिझाईन्स ठीक केले आहेत, पण सॉरी, मी हे तुम्हाला आधी देऊ शकले नाही. अंतरा म्हणाली, तुम्हाला आपण का म्हणते आहेस? माही हलक्या आवाजात म्हणाली, हे ऑफिस आहे आणि इथे तुम्ही माझ्या सिनियर आहात. आपल्या नात्याबद्दल कोणाला कळलं तर काही गडबड होऊ नये म्हणून. ओके बाबा, ठीक आहे, पण तुझ्यामुळे माझं काम उशिरा झालं आहे तर त्याची शिक्षा तुला मिळणारच. माही हसत म्हणाली, आय एम रेडी फॉर द पनिशमेंट. मग आत्ताच्या आता तू डिझायनर अजय पाटील यांच्याकडे जाशील, तुझे ड्रेसेस तपासून फायनल करशील आणि उद्या एक चॅरिटेबल पार्टी आहे, त्याला तू माझ्यासोबत यायचं आहे. माहीच्या डोळ्यात आश्चर्य दाटलं. काय, तुझ्यासोबत? हो का? काय झालं? अंतराने विचारलं. माही थोडी संकोचत म्हणाली, शांतनूही त्या पार्टीला जाणार आहेत आणि त्यांनी मला त्यांच्यासोबत यायला सांगितलं आहे. हे ऐकून अंतराचा चेहरा उतरला. शांतनू भाऊंसाठी तू मला नकार देशील? माहीला काय बोलावं तेच कळेना. अंतरा पुढे म्हणाली, इथे माझे फारसे मित्र नाहीत, मग मी कोणासोबत जाऊ? मला वाटलं होतं तू माझ्यासोबत येशील. तिचा उतरलेला चेहरा पाहून माही म्हणाली, अंतरा, ओके ओके, मी तुझ्यासोबत येईन. माहीचं उत्तर ऐकून अंतरा आश्चर्यचकित झाली, कारण ती तर माहीची फक्त थोडी छेड काढत होती. तू शांतनू भावांना सोडून माझ्यासोबत येशील? माही हसत म्हणाली, नाही तर काय, आणि तसंही त्यांची बहीण म्हणजे माझीही बहीणच ना, त्यामुळे त्यांनाही आनंदच होईल. तर त्यानंतर अंतरा हसत म्हणाली, म्हणजे मला खुश करून तू शांतनू भावांना खुश करते आहेस? आणि त्यानंतर माही या बोलण्यावर हसू लागली. मग शांतनू भाऊ? माही म्हणाली, तू त्यांची अजिबात काळजी करू नकोस, मी त्यांना सांभाळते. माहीचं उत्तर ऐकून अंतरा खूप खुश झाली. तिला वाटलं माहीच्या रूपाने तिला एक बहीणच मिळाली आहे. तिने माहीला घट्ट मिठी मारली. माही हसत म्हणाली, मी तुझ्यासाठी शांतनू सोबतही भांडू शकते. अंतरा, माहीने फाईल छातीशी धरली आणि म्हणाली, बरं, आता मी अजय सरांच्या स्टुडिओला जाते. असं म्हणत माही वेगाने बाहेर निघून गेली. अजय स्टुडिओ. थोड्याच वेळात माही अजय पाटील यांच्या स्टुडिओत पोहोचली.
फाईल तिने छातीशी घट्ट धरली होती. तिने अजय यांच्या केबिनचा दरवाजा ठोठावला. अजय म्हणाले, कम इन. परवानगी मिळताच माही आत गेली. गुड मॉर्निंग अजय. आणि त्यावेळी अजयने वर पाहिलं आणि हसत म्हणाला, गुड मॉर्निंग माही. अंतराने मला सांगितलं होतं की तू येणार आहेस. माही स्मितहास्य करत म्हणाली, थँक्स अजय. ही घ्या नवीन डिझाईन्सची फाईल. अजयने सगळे डिझाईन्स पाहिले आणि त्याच्या डोळ्यात चमक आली. तो म्हणाला, ॲब्सोल्युटली ग्रेट. तुझ्यात नैसर्गिक टॅलेंट आहे माही. माही म्हणाली, थँक्स अजय. अंतरा म्हणते की हे सगळं डिझाईन्स पुढच्या महिन्यापर्यंत तयार झाले पाहिजेत. अजयने उत्तर दिलं, तू अंतराला सांग. तिने अजिबात काळजी करू नये. माहीने विचारलं, अजय, अंतरा सांगत होती की तुम्ही माझे ड्रेसेस तयार केले आहेत. आणि त्यावेळी अजयने होकारार्थी मान हलवली. बरोबर ऐकलंस. चल, तुला ड्रेस दाखवतो. माही हसत उभी राहिली आणि अजयच्या मागे मागे चालू लागली. दोघे एका स्टुडिओमध्ये पोहोचले जिथे खूप सारे ड्रेस ठेवलेले होते. अजय माहीला एका टेबलजवळ घेऊन गेला जिथे तिचे ड्रेस ठेवले होते. अजय म्हणाला, हे बघ. माहीने जेव्हा आपल्या डिझाईन्सना प्रत्यक्ष ड्रेसच्या रूपात पाहिलं तेव्हा ती क्षणभर थक्क होऊन त्यांच्याकडेच पाहत राहिली. प्रत्येक कॉस्ट्यूम अतिशय सुंदर बनवलेला होता. सगळे कॉस्ट्यूम्स हँगरवर टांगलेले होते. हे सगळे माझे डिझाईन्स आहेत? अजयने मान डोलावत म्हणाला, ऑफकोर्स स्वीटी. आणि त्यानंतर माही एक एक कॉस्ट्यूम हातात घेऊन पाहू लागली. तिने अजयचा हात पकडत म्हटलं, थँक्यू सो मच अजय. तुम्ही माझ्या या डिझाईन्सना खरंच जीव दिलात. अजय म्हणाला, माही, तू खूप टॅलेंटेड आहेस आणि तुला स्वतःलाही त्याची पूर्ण जाणीव नाही. स्वतःचे ड्रेस पाहून माहीचा श्वास क्षणभर अडकला. तिच्या डोळ्यात पाणी तरळलं. खूप सुंदर, परफेक्ट. ती हळूच म्हणाली. अजयने विचारलं, माही, शेवटपर्यंत हे सगळे ड्रेस इथेच ठेवायचे आहेत का, की तू ते तुझ्यासोबत नेणार आहेस? माही थोडीशी हिचकत म्हणाली, मी सगळे ड्रेस माझ्यासोबत घेऊन जाईन. अजय म्हणाला, ठीक आहे, मी त्याची व्यवस्था करून देतो. थोडा वेळ बोलणं झाल्यानंतर माही अजयच्या स्टुडिओमधून बाहेर पडली. तिने दरवाजा उघडताच तिच्यासमोर जिया उभी होती. तिला पाहून माही दचकली. जियाही तिला तिथे पाहून आश्चर्यचकित झाली. जिया म्हणाली, तू तू इथे काय करतेस? आणि त्यावेळी माहीने खोल श्वास घेत म्हणाली, मी इथे कामानिमित्त आले होते. ती जियाशी नम्रपणे वागण्याचा प्रयत्न करत होती. जिया उपहासाने हसत म्हणाली, काम? तुला माहीत तरी आहे का ही जागा काय आहे? तुझ्यासारखी बॅकग्राऊंड नसलेली मुलगी इथे काय करते? आणि त्यावेळी जियाच्या बोलण्याने माहीला खूप राग आला, पण तिने स्वतःला सावरलं. ती म्हणाली, कदाचित तुला माहिती नसेल, मी डिझायनर अंतरा शर्माची असिस्टंट आहे आणि त्यांनीच मला इथे कामासाठी पाठवलं आहे. जिया चकित होऊन म्हणाली, तुझा मतलब अंतरा जयस्वाल? आणि त्यानंतर जिया हसत म्हणाली, तुझ्यात अंतराची असिस्टंट बनण्याची लायकी आहे. जर तू शांतनूसोबत नसतीस तर अंतरा तुला ऑफिसमध्ये शिरूही तिने दिलं नसतं. यावर माहीने मोठं स्मित केलं. जियाला अजून सत्य माहीत नाही याचा तिला आनंद होता. माही शांतपणे म्हणाली, हो, मी शांतनूमुळेच अंतराची असिस्टंट आहे. आणि त्यात चुकीचं काय आहे? शांतनू माझे पती आहेत. माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी ते काहीही करू शकतात. जियाचा पारा चढला. तू तर खूपच बेशरम निघालीस माही. माही लगेच प्रत्युत्तर देत म्हणाली, मी बेशरम असेन तर तू काय आहेस? माझ्या नवऱ्याला फूस लावायचा प्रयत्न करतेस, त्याच्या मागे मागे फिरत असतेस. जियाने माहीला थप्पड मारण्यासाठी हात उचलला, पण माहीने क्षणात तिचा हात पकडला. ती रागाने म्हणाली, सावध राहा, माझ्यावर हात उचलायचा प्रयत्नही करू नकोस. इतक्यात अजय बाहेर आला. माहीला पाहून तो म्हणाला, माही, तू अजून गेली नाहीस? जियाकडे पाहत, जिया,
तू इथे? जियाने घसा खाकरत म्हटलं. मी निघत होते तर वाटलं माझे ड्रेस घेऊन जाऊ. ते रेडी झाले का? तर त्यावेळी अजयने नकारार्थी मान हलवली. अजून थोडा वेळ लागेल. कॉस्ट्युम तयार झाले की मी स्वतः तुला कॉल करीन. पुढच्या वेळी अपॉइंटमेंट शिवाय इथे येऊ नकोस. हे ऐकून जियाला प्रचंड राग आला, पण तिने मुठी आवळल्या. अजय ते बोलून पटकन निघून गेला. जिया माहीकडे वळून म्हणाली, तू विचार करत असशील ना मी कोणत्या ड्रेसबद्दल बोलते? तर ऐक, मी फॅशन शोमध्ये पार्टिसिपेट करते. हे ऐकून माही क्षणभर दचकली, कारण ती स्वतःही त्या फॅशन शोमध्ये भाग घेणार होती. जिया स्पर्धक असल्याचं पाहून ती थोडी घाबरली, कारण हा तिचा पहिलाच फॅशन शो होता. पण तिने चेहऱ्यावर काहीच दिसू दिलं नाही. माही शांतपणे म्हणाली, गुड लक. जिया गर्वाने म्हणाली, हा कॉन्टेस्ट मीच जिंकणार आणि तुझी ती अंतरा सुद्धा माझ्यासमोर टिकू शकणार नाही. जिया तोंडातून जणू विष चोकत होती. ती संतापाने निघून गेली. माही जियाला जाताना पाहत राहिली. शांतनूचे अपार्टमेंट. संध्याकाळी शांतनू घरी पोहोचला आणि त्याने माहीला हाक मारली, माही, माही. पण कोणताही प्रतिसाद आला नाही. शांतनू थोडा घाबरला. तो घरभर माहीला शोधू लागला. यापूर्वीही असे झाले होते, जेव्हा राकेशने माहीचे अपहरण केले होते. आज पुन्हा माही काही उत्तर देत नव्हती. माही, माही. तो वरच्या मजल्यावर पोहोचला तेव्हा त्याने पाहिलं की माही ड्रेस व्यवस्थित लावत होती. शांतनूच्या जीवात जीव आला. तो तिच्या जवळ गेला आणि मागून तिला मिठीत घेत म्हणाला, माही काय बघतेस? माहीच्या चेहऱ्यावर मोठं स्मित उमटलं. ती शांतनूकडे वळून म्हणाली, शांतनू, तुम्हाला माहिती आहे का, हे माझे ड्रेस आहेत आणि मी ही फॅशन शोमध्ये भाग घेणार आहे. माहीच्या डोळ्यातील चमक पाहून शांतनू आनंदी झाला. हीच चमक तो नेहमी पाहू इच्छित होता. त्याने ड्रेसकडे पाहिलं आणि आश्चर्याने म्हणाला, वा माही, हे कॉस्ट्युम्स खूप सुंदर आहेत. अमेझिंग. मला तुझा खूप अभिमान वाटतो स्वीट हार्ट. मला माहिती होतं तू खूप टॅलेंटेड आहेस. त्याने माहीला पुन्हा मिठीत घेतलं. आय एम प्राऊड ऑफ यू. शांतनू तिच्या डोळ्यात पाहू लागला आणि त्याच्या तीव्र नजरेची जाणीव माहीला स्पष्ट होत होती. शांतनूने अलगद तिच्या ओठांवर चुंबन घेतले. माहीनेही त्याला मिठी मारली. काही क्षणांनी शांतनूने तिला वर खाली उतरवलं. माही पुन्हा ड्रेस नीट करू लागली, पण अचानक तिला जियाची आठवण झाली. काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? शांतनूनं विचारलं. माहीने नकारार्थी मान हलवली. अंतरा मला तिच्यासोबत चॅरिटेबल फंक्शनच्या पार्टीला यायला म्हणते आहे. हे ऐकून शांतनू चकित झाला. तू काय उत्तर दिलंस? मी होकार दिला. माही शांतपणे म्हणाली. शांतनूने भुवया उंचावत म्हटलं, आर यू सिरियस? मी तुझा नवरा आहे आणि तू अंतरासोबत जाण्याला होकार दिलास? तुला आधी माझी बाजू घ्यायला हवी होती. माहीने प्रेमाने त्याचा हात धरत समजावलं. शांतनू, तुम्ही उगाच ओव्हर रिॲक्ट करत आहात. अंतरा तुमचीच बहीण आहे आणि आपण सगळे तिथेच जाणार आहोत. शांतनू थोडा नाराज होत म्हणाला, पण तिच्यासोबत जाण्यापूर्वी तू मला विचारायला हवं होतं. माही त्याचा हात अलगद पकडत म्हणाली, म्हणजे तुम्ही माझ्यावर रागावलात? शांतनू थोडा गोंधळला. नाही, मला आनंदच आहे की तुला माझ्या बहिणीची इतकी काळजी आहे. पण माझं काय? तुला माझीही काळजी घ्यायला हवी. मलाही तुझी गरज असते. शांतनूचे हे बोलणं ऐकून माही थोडी हसली. एक ताकदवान व्यावसायिक तिच्यासमोर अगदी असहाय्य मुलासारखा बोलत होता. ती पुढे आली आणि त्याच्या गळ्यात हात टाकले. तुम्हाला मला शिक्षा करायची असेल तर करा. तुम्ही जे सांगाल तेच मी करेन. शांतनूने तिच्या डोळ्यात खोल नजर रोखली. विचार करून बोल. मी विचार केलाय. शांतनूने माहीला उचललं
आणि तिला जवळ घेत बेडरूमकडे गेला. काही क्षणात दोघेही मऊ बिछाण्यावर होते. खोलीतील मंद प्रकाश, हलकी थंडी आणि हलकं संगीत सगळ्यांमुळे वातावरण रोमॅन्टिक झालं होतं. काही वेळाने दोघे शांत झाली. माहीने आपलं डोकं शांतनूच्या छातीवर ठेवत हळू आवाजात म्हटलं, आय लव्ह यू शांतनू. आय लव्ह यू टू माहिका. तो मृदू आवाजात म्हणाला. तुम्ही मला माझ्या लायकीपेक्षा खूप जास्त दिलं आहे. शांतनूने तिच्या ओठांवर अलगद बोट ठेवलं. असं का बोलतेस माही? तुला तेच मिळाले ज्याची तू पात्र आहेस, आणि त्याहूनही जास्त. आता तुमच्याशिवाय माझं आयुष्य मी कल्पनाही करू शकत नाही शांतनू, आणि मीही तुला स्वतःपासून कधी दूर जाऊ देणार नाही. माहीने खोल श्वास घेतला. ती काहीतरी विचारात पडल्यासारखी दिसत होती. शांतनू तिच्या केसांमध्ये बोट फिरवत म्हणाला, काहीतरी तुला त्रास देते का? माही हळू आवाजात म्हणाली. आज अजयच्या स्टुडिओमध्ये माझी जियाशी भेट झाली. मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतोय. पुढील भाग नक्की पहा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.